राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्त्वाचं असं आहे। प्रश्न आणि त्याचं उत्तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधानसभा पहिले अधिवेशन 2026 तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीमधील शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा प्रश्न जाणून घेणार आहोत। हा प्रश्न शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 ला विचारण्यात आला होता। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणेसह शिक्षक शिक्षकेतर पदे भरण्याबाबत सन्माननीय सदस्य श्री विक्रम पाचपुते, श्री प्रवीण दटके, श्री आनंद तिडके, श्री राहुल कुल, श्री रोहित पवार, श्री भास्कर जाधव, श्री अमीन पटेल, श्री अमित विलासराव देशमुख इत्यादी सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता। प्रश्नाचं नेमकं स्वरूप काय आहे ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया। सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मागील 15 वर्षाच्या कालावधीत राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे 22,000 शाळांतील तब्बल 72,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे घटली असल्याचे निदर्शनास आले आहे। हे खरे आहे काय? आणि दुसरा प्रश्न होता की असल्यास मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होणे, ग्रामीण भागातून रोजगारांसाठी शहराकडे होणारे स्थलांतर तसेच अन्य सामाजिक आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी संख्या घटल्याने शिक्षक शिक्षकेतर पदांवर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे निदर्शनास आले आहे। हेही खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेले उत्तर आता आपण जाणून घेऊया। श्री दादाजी भुसे, प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 हे अंशतः खरे आहे। सन 2024-2025 मध्ये शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार राज्यामध्ये प्राथमिक स्तरावर खाजगी व्यवस्थापनाच्या 6,963 शाळा असून त्यामध्ये आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारावर एकूण 49,543 शिक्षक पदे मंजूर झाली आहेत। तसेच माध्यमिक स्तरावर खाजगी व्यवस्थापनांच्या 17,263 शाळा असून त्यामध्ये आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारावर एकूण 1,92,584 शिक्षक पदे मंजूर झाली आहेत। पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी वाढत असल्याने शहरी भागात स्थलांतर होत असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थी संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते। त्यानंतरचा तिसरा प्रश्न जाणून घेऊया। असल्यास राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व मूलभूत शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन घटलेली विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच जिल्हा परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने
कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? या संदर्भातील उत्तर आता आपण जाणून घेऊया. शाळांमधील गळती कमी करण्यासाठी सातारा आणि सांगली येथील 540 शाळांचे मॉडेल शाळांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थी वाढ होण्याच्या दृष्टीने 477 आदर्श शाळा व 827 पीएमश्री शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच कमी पटाच्या मराठी शाळा सुरू असताना शाळांचा पट वाढविणे व मराठी शाळा टिकविणे याबाबत शाळा प्रवेशोत्सव, इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पायमोजे, बूट, निपुण महाराष्ट्र, समग्र शिक्षा अभियान, स्टार्स प्रकल्प, पीएमश्री प्रकल्प, माझी शाळा सुंदर शाळा, नियतकालिक चाचण्या, शिक्षक प्रशिक्षण उपक्रम इत्यादी उपाययोजनांची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT 2025 मधील निकालाच्या आधारे भरण्याचे नियोजन आहे. आणि चौथा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? या ठिकाणी दिलेलं उत्तर आहे प्रश्न उद्भवत नाही. सन्माननीय सदस्यांनी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांना महत्त्वाचा असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे उत्तर आहे. राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या वाढवणेसह शिक्षक शिक्षकेतर पदे भरण्याच्या अनुषंगाने हा एक तारांकित प्रश्न होता. सदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.